इंधन टंचाईच्या काळात देखील संत गजानन महाराज संस्थान स्वयंपूर्ण गॅस विनाच तयार करण्यात येतो। दररोज 50,000 भाविकांना महाप्रसाद। संत गजानन महाराज संस्थान दूरदृष्टी व्यवस्थापन पुन्हा चर्चेत। इंधन टंचाईच्या काळात संस्थान ठरले आदर्श। शेगावच्या श्री संत गजानन महाराज देवस्थान संपूर्ण जगात चर्चिले जाते। तेथील शिस्त, शांतता, स्वच्छता आणि विशेष करून संस्थानाच्या व्यवस्थापनाबद्दल संत गजानन महाराज संस्थानच्या दूरदृष्टी नियोजनाबद्दल सध्या जगभरात चर्चा सुरू आहे। ती येथे बनवल्या जाणाऱ्या दररोज 50,000 भाविकांच्या महाप्रसादाबद्दल। सध्या आखाती देशात युद्ध सुरू असून जगभरात इंधन टंचाई निर्माण झाली आहे। अनेक ठिकाणी घरगुती गॅस व व्यावसायिक गॅस मिळणे दुरापस्त झालं आहे। अशा युद्धजन्य परिस्थितीतही संत गजानन महाराज संस्थानच्या दूरदृष्टी नियोजनाने दररोज 50,000 भाविकांना महाप्रसाद हा निरंतर व बिना अडथळा वितरित होत आहे, आणि तोही कुठल्याही इंधनाविना आणि गॅसविना। श्री संत गजानन महाराज संस्थानने तब्बल 13 वर्षांपूर्वी गजानन महाराज मंदिरापासून 5 किमी अंतरावर 8 एकर परिसरात एक मेगा किचन बनवलं आहे। या परिसरात उभारण्यात आलेल्या प्रत्येक इमारतीवर त्याकाळी संस्थानने दूरदृष्टी ठेवत सोलर पॅनल बसवून त्यापासून सौर ऊर्जा निर्माण करून त्याचं रूपांतर विद्युत ऊर्जेत केलं। विद्युत ऊर्जेचे रूपांतर हे बॉयलरमध्ये पाणी गरम करण्यात केलं आणि त्या बॉयलरमधून तयार होणाऱ्या वाफेवर हे 50,000 भाविकांसाठी अन्न शिजवल्या जात। तब्बल 13 ते 14 वर्षांपूर्वी संस्थांनी ऊर्जा टंचाईचा विचार करून ही सिस्टीम राबवली। मात्र आज संपूर्ण जगाला ऊर्जा व गॅसची टंचाई भासत असताना मात्र संत गजानन महाराजांचे संस्थान हे गॅस विनाच 50,000 भाविकांना दररोज प्रसाद देत आहे, तेही एकही गॅस सिलेंडर विना। अनेकदा ढगाळ वातावरण असल्याने सौर ऊर्जा निर्मितीत अडथळा निर्माण होतो। अशावेळी या ठिकाणी लाकडांचाही उपयोग करण्यात येतो। मात्र 70% सौर ऊर्जेवर चालणाऱ्या या मेगा अन्नछत्राला आज जगभरातून भाविक येऊन अन्नछत्राचा लाभ घेताना दिसत आहेत, आणि त्यामुळे पुन्हा एकदा श्री संत गजानन महाराज संस्थानाची तसेच तेथील व्यवस्थापनाची चर्चा जगभर होताना दिसत आहे। दररोज 50,000 भाविकांना गॅसविना अन्न शिजवून नैसर्गिक ऊर्जेचा वापर करून श्री संत गजानन महाराज संस्थान व्यवस्थापनाने दूरदृष्टी ठेवत ही किमया करून दाखवली आहे। याचाच आदर्श इतर संस्थानांनी घ्यावा असे हे संस्थान आहे। मी संजय दत्तात्रय कल्याणकर, राहणार अमरावतीतून आलेलो आहे आणि माझी या संस्थेला नेहमीच दर्शनाकरता ओढ असते आणि महिन्यातून 2 माझी या ठिकाणी दर्शनाकरता मी येत असतो। आणि इथलं वातावरण आणि सर्व संस्थेचा कारभार पाहिल्यानंतर व्यवस्थितपणा वाटतो आणि बऱ्याच ठिकाणी मी फिरलेलो आहे, पण इथे सारखं व्यवस्थितपणा आणि स्वच्छता हे कोणत्याच ठिकाणी व्यवस्थित दिसत नाही। आणि जी काही वर्षापूर्वी जे स्वप्न होतं की बा हे जर बंद झालं समजा सिलेंडर वगैरे, तर त्याचा कसं काय करायचं। इथे एवढं मोठं अन्नदान रोजचे होते, 50,000 लोक जेवतात रोजचे, परंतु महाराजांना हे पुढचा दृष्टिकोन दिसला आणि त्यांनी तीसुद्धा सोय सर्व भक्त लोकांकडून करून घेतलेली आहे आणि या भक्त लोकांमुळेच ह्या मंदिराचा उद्धार झालेला आहे। ही स्वप्न जी महाराजांनी सुरुवातीला पाहिली होती ती पूर्ण करायची सर्व शक्ती ही गजानन महाराजांनी ज्या भक्त लोकांना दिलेली आहे, म्हणूनच ही सर्व ऊर्जा त्या संतांच्या कृपेने सुरू आहे।